नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा, योग्य उत्तर आहे हमीद दलवाई। लक्षात ठेवा, मुस्लिम सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? हमीद दलवाई। दिग्गज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दिग्गज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे हत्ती। दिग्गज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हत्ती। पुढील प्रश्न पहा, गव्हाचे कोठार या टोपणनावाने कोणत्या देशाला ओळखले जाते? गव्हाचे कोठार या टोपणनावाने कोणत्या देशाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे युक्रेन। युक्रेन या देशाला गव्हाचे कोठार या टोपणनावाने ओळखले जाते। पुढे पहा, देशरत्न या नावाने डॅश डॅश यांना ओळखले जाते। देशरत्न या नावाने डॅश डॅश यांना ओळखले जाते। तर पहा, योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। लक्षात ठेवा, देशरत्न या नावाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म कधी झाला, कोठे झाला माहिती पाहिजे। तर पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील सिवान येथील झेरदेई येथे झाला। लक्षात ठेवा, 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील सिवान येथील झेरदेई येथे झाला। राज्य कोणतं आहे? बिहार राज्य आहे, लक्षात घ्या। पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। भारतातील पहिल्या महिला राज्यपाल, योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडू। पुढे पहा, हुताशन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हुताशन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे अग्नी। हुताशन अग्नी। हुताशन अग्नी, दोन्हीही समानार्थी शब्द आहेत। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे आपल्याला दिलेली आहेत। पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे माणिकडोह शहाजी सागर। विद्यार्थी मित्रांनो, जे काही माणिकडोह धरण आहे, या धरणाच्या जलाशयाला शहाजी सागर असं नाव दिलेलं आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। दुसरा पर्याय आहे चांदोली। जे काही चांदोली धरण आहे, त्या चांदोली धरणाच्या जलाशयाला वसंत सागर असे नाव दिलेले आहे। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। उजनी हे जे काही धरण आहे, त्या धरणाला यशवंत सागर असे नाव दिलेले आहेत। बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे। आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही। लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे यापैकी नाही। हे लिहून ठेवा। माणिकडोह जे काही धरण आहे, त्या धरणाला नाव आहे शहाजी सागर, चांदोली धरणाला नाव आहे वसंत सागर, आणि उजनी जे काही धरण आहे, त्या धरणाला नाव आहे यशवंत सागर। यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, लगेच लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा त्याला काय म्हणतात? 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, योग्य उत्तर आहे
तिठा. काय म्हणतात? तिठा. पुढील प्रश्न पहा. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? योग्य उत्तर आहे रायगड. कस्तुरी मांजर रायगड जिल्ह्यात आढळते. पुढे पहा. खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली? पर्याय पहा. केसरी, हरिजन, मराठा. पर्याय 1 व 3. विद्यार्थी मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं, बरोबर आहे. मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं, बरोबर आहे. आणि जे काही हरिजन हे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं होतं? तर महात्मा गांधी यांनी सुरू केलं होतं. लक्षात ठेवा, हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी सुरू केलं होतं आणि केसरी व मराठा हे दोन्ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. आपल्याला काय विचारलं आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 व 3. केसरी आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय 1 व 3. पुढे पहा. भारताचे उपराष्ट्रपती पद कोणत्या देशाच्या धर्तीवर घेतलेले आहे? भारताचे उपराष्ट्रपती जे काही पद आहे ते कोणत्या देशाच्या धर्तीवर घेतलेले आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका. पुढे पहा. ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर कीचकवध. कीचकवध या नाटकामुळे. पुढे पहा. हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहे? योग्य उत्तर आहे पाकिस्तान. हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पुढे पहा. धर्म हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? धर्म हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा. संस्कृत. पुढे पहा. अफाट विस्तार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अफाट विस्तार. योग्य उत्तर आहे मर्यादित. अफाट विस्तार याला अपोजिट वर्ड आहे, विरुद्धार्थी शब्द आहे मर्यादित. पुढे पहा. तेजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तेजी. योग्य उत्तर आहे मंदी. तेजी याला विरुद्ध आहे मंदी. पुढे पहा. होम रूल लीगची स्थापना डॅश डॅश या ठिकाणी केली. हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती बॅट्समन 2019 मध्ये विचारला गेला आहे. होम रूल लीगची स्थापना डॅश डॅश या ठिकाणी केली. तर पहा योग्य उत्तर आहे अड्यार या ठिकाणी. अड्यार. पुढे पहा. ये रे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? ये रे माझ्या मागल्या. योग्य उत्तर आहे मागचीच पुनरावृत्ती. मागचीच पुनरावृत्ती म्हणजेच ये रे माझ्या मागल्या. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पर्याय पहा. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का चुकीचा आहे? भारताचं राष्ट्रीय फळ आंबा आहे का? 100% बरोबर आहे, राष्ट्रीय फळ आंबा आहे. दुसरा पर्याय पहा. कांडला बंदर गुजरात राज्यात आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कांडला बंदर गुजरात राज्यात आहे. पुढे पहा. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले आहेत. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पहा. भारताचं राष्ट्रीय फळ आंबा आहे. बरोबर. कांडला बंदर गुजरात राज्यात आहे. बरोबर. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले आहेत. बरोबर. तीनही पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधलं आहे?
योग्य उत्तर आहे पेंच नदी. पेंच नदी. पुढे पहा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? पहिल्या महिला शिक्षिका, तर पहा योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. व्हाईसरॉय पदाची सुरुवात कधी झाली? व्हाईसरॉय या पदाची सुरुवात कधी झाली? योग्य उत्तर आहे 1858. साल लक्षात ठेवा 1858. पुढे पहा, सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती? सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती? योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे. पुढे पहा, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? या ठिकाणी घाट आणि शहर आपल्याला दिलेले आहेत. कोणती जोडी बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, नाणेघाट अहिल्यानगर कल्याण. विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर ते कल्याण दरम्यान नाणेघाट आहे का? बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, थळघाट नाशिक मुंबई. बरोबर आहे का? नाशिक मुंबई दरम्यान थळघाट आहे. 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, सारसा घाट सिरोंचा चंद्रपूर. बरोबर आहे का? सिरोंचा आणि चंद्रपूर दरम्यान सारसा घाट आहे. 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? कोणती जोडी बरोबर आहे? तीनही जोड्या बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व हे झालं आपलं उत्तर. पुढे पहा, 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी प्रवेश केला होता? 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी प्रवेश केला होता? पर्याय पहा, बिकानेर, जयपूर, पतियाला यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, बिकानेर, जयपूर आणि पतियाला या तीनही संस्थानांनी 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत प्रवेश केला होता, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.